हाय फ्रेंड, तर आज आपण ना मँगो बर्फी कशी बनवायची ती पाहणार आहोत। आंबा बर्फी बनवण्यासाठी एक मी नारळ किसून घेतलेला आहे। त्यानंतर 2 आंबे बारीक करून घेतले, वरची साल काढून, 1 वाटी साखर, वेलची, 1 वाटी दूध। आता इथे मी पहिल्यांदा ना हा आंबा मिक्सरला लावून घेणार आहे। मिक्सरमध्ये जास्त वेळ फिरवायचा नाही तर कसा आंबा काळपट पडतो। तर इथे आपला हा ना मिक्सरला लावून झालाय, पाहू शकता तुम्ही। आता यामध्येच ना मी खोबरं पण घालणार आहे, बघ बारीक असा लावून घेतलाय। यामध्ये आता हे मी खोबरं घातलेलं आहे आणि जे सर्व बाकीचं साहित्य आहे ना ते पण घालायचं, म्हणजे साखर, वेलची, दूध हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि हे मी मिक्सरला परत एकदा फिरवून घेणार आहे। तर इथे आपलं ना इथे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे, पाहू शकता। हे बघा एकदम बारीक असं खोबरंनी करून घेतलं आहे। खोबरं जरी बारीक नाही केलं ना तरीही चालतं। त्यानंतर मी इथे एक गॅस पेटवला आहे आणि त्याच्यावरती हे पॅन ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला लावून घेतलं होतं ना ते सर्व याच्यामध्ये घातलेलं आहे। आता जोपर्यंत हे ना घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपण हे ना त्याच्यामध्ये मी थोडंसं ना हे परत थोडंसं दूध घातलं आहे, मिक्स करत राहायचं आहे। जोपर्यंत याचा पाक तयार होत नाही ना तोपर्यंत आपण हे मिक्स करत राहायचं। इथे तुम्ही पाहू शकताय बघा, थोडंसं आपलं हे घट्ट असं झालेलं आहे। अजून काही वेळ आपल्याला हे मिक्स करून घ्यावं लागेल, म्हणजेच घट्ट होईपर्यंत थांबावं लागेल। असा एक ना चमचा असा उभा राहतो काय आपण पाहायचा, इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ओळखायचं। आपलं आता हे बर्फीसाठी तयार झालेलं आहे। इथे मी एका थालीला हे तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व सारण काढून घेतलं आहे, बघा पाहू शकता तुम्ही। आणि हे चमच्याने ना मी आता पसरून घेणार आहे। जरी एक वाटी घेतली आणि त्याने जरी तुम्ही असं करून घेतलं ना तरीही चालेल। बर्फी आपण ना काय करणार आहोत, एकदम अशी पातळ नाही करायची आहे, थोडीशी अशी जाडसरच ठेवायची आहे। थोडंसं आपण हे ना थंड व्हायला द्यायचं आणि हे कट करून घ्यायचं आहे। नाहीतर काय होतं, जास्त जर सुकं झालं ना तर मग कट करता येत नाही। त्यामुळे आपण हे अगोदरच गरम असते वेळी थोडंसं कट करून घ्यायचं। आता याचे पीस ना आपण काय करायचं आहे, काढते वेळी एकदम हळूहळू काढायचे, नाहीतर हे तुटले जातात। जर तुम्हाला हे जास्त दिवस ठेवायचं असेल ना तर हे पीस आपण ना बर्फीचे फ्रीजमध्ये ठेवायचं, नाहीतर असं बाहेर ना 2 ते 3 दिवसच हे राहतात, नाहीतर मग खराब होतात। त्यामुळे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा। तर इथे आपलं हे ना कट करून झालेले आहेत। आता मी तुम्हाला हे काढून दाखवते, बघा खूप छान असे आपले हे आंब्याची बर्फी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। आणि या अगोदर मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जे तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा।